स्वागत आहे तुमचं खाकीवाला या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आहे बघा 8 मे 2024। तर मित्रांनो, आज एक बातमी आलेली आहे की 20 मे नंतर पोलीस भरती चालू होणार आहे आणि मित्रांनो 31 ऑगस्टच्या अगोदर ही पोलीस भरती संपवण्याचं काम करणार आहे सरकार। तर मित्रांनो, ही बातमी खरी आहे का खोटी हे जाणून घेण्याच्या अगोदर तुम्ही मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो माहिती आवडल्यानंतर आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता। कारण मित्रांनो पोलीस भरती असेल, SSC GD असेल किंवा महाराष्ट्रातली कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल तर मित्रांनो तुम्हाला तिथं दररोजच्या दररोज अपडेट भेटत राहणार आहे। तर मित्रांनो आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे वळू। तर मित्रांनो काय होणार आहे बघा, पोलीस भरती खरंच चालू होणार आहे का? तर मित्रांनो आपण मागच्या काही दिवसापूर्वी पेपरला बातमी आली होती बघा, तर तात्या लांडगे त्यांनी ती टाकली होती। तर मित्रांनो सकाळच्या पेपरला अशी बातमी होती। त्याच्या अगोदर पण तुम्हाला आठवते का बघा, 15 दिवसापूर्वी मित्रांनो आणि परत एक बातमी अशी आली होती। तर मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये असा आहे की पोलीस भरती ही नक्की होणार आहे। पोलीस भरती होणार नाही असं मी म्हटलं नाही, पण पोलीस भरती होणार आहे। पण मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती ज्या वेळेला काही अधिकृतपणे माहिती येते त्यावेळेला आपण विश्वास ठेवणं योग्य असतं। तर मित्रांनो हा पहिल्यांदा व्हिडिओ बघा तुम्ही। विचार पडलेला आहे। तर प्रिय मित्रांनो, कुठल्याही व्यक्तीकडे आता सांगतो जे सत्य आहे, कुठल्याही व्यक्तीकडे एकदम 1001% प्रूफने कोणाचकडे नाही की ग्राउंड 20 मे पासून होणार का 20 जून पासून होणार का 20 जुलै पासून होणार का 2024 मध्ये नाही होणार, असं कोणाचकडे डिटेल प्रूफ नाही आहे। 100% 1001% कोणी सांगू शकत नाही। छाती तो कुठला युट्यूब चॅनलला सांगू शकत नाही ना कोणी सांगू शकत नाही। मित्रांनो पेपरमध्ये बातमी आली, त्यानंतर कुठल्या टेलिग्राम चॅनलवाल्यानं बातमी केली, त्यानंतर कोणी यूट्यूबवाल्यानं बातमी केली। तर मित्रांनो कोणी काही करू शकतं। तर मित्रांनो फेक न्यूज आहेत या। तर मित्रांनो ह्याच्यावर विश्वास ठेवू नका। तर मित्रांनो पोलीस भरती 20 मे नंतर होणार नाही याचं कारण तुम्हाला सांगतो। तर मित्रांनो बघा, वय वाढ संबंधी अजून कोर्टामध्ये निकाल लागलेला नाही आहे। त्यानंतर मित्रांनो दुसरा मुद्दा आहे की तर मित्रांनो मराठा आरक्षण भेटल्यानंतर SC BCची जी प्रमाणपत्र आहेत ती काही मुलांची अजून काढायची आहेत आणि बऱ्याच गोरगरीब विद्यार्थ्यांचं मित्रांनो फॉर्म भरायचा राहिलेला आहे। त्यानंतर मित्रांनो हे 3 मुद्दा आहेत। त्यानंतर बघा 20 मे नंतर आपली निवडणूक प्रक्रिया संपेल, 4 जूनला निकाल लागेल। तर मित्रांनो तुमचं जे ग्राउंड आहे ते मित्रांनो जूनमध्ये होऊ शकतं आणि मित्रांनो जर जूनमध्ये नाही झालं तर मित्रांनो तुमचं दिवाळीकडे ग्राउंड जाणार आहे। तर मित्रांनो तुम्ही असं समजू नका की दिवाळीकडे ग्राउंड जाणार आहे त्यामुळे आपण प्रॅक्टिस सोडून देऊ। तर मित्रांनो दिवाळीकडे ग्राउंड जाणार नाही, शक्यतो जाणार नाही मित्रांनो, जूनमध्ये ग्राउंड चालू होईल। पण मित्रांनो ही जी न्यूज होती की 20 मे नंतर ग्राउंड तुमचं चालू होणार आहे, तर मित्रांनो फेक न्यूज आहे। तर ऑफिशियल वेबसाईटवरती म्हणजे आता तुम्हाला जे स्क्रीनवर दिसते तिथे जर जाऊन तुम्ही स्वतः जाऊन चेक केलं तर मित्रांनो तुम्हाला कोणत्याही यूट्यूब चॅनलवर किंवा टेलिग्राम चॅनलवर किंवा बातमीसुद्धा बघायची काही गरज नाही। तर मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट आहे बघा, mahapolice.government.in, इथे जाऊन तुम्ही बघू शकता की नेमकं काय आहे। आणि असं वैयक्तिक मत आहे की ज्या वेळेला ऑफिशियली पोलीस भरतीची माहिती येते त्यावेळेला मित्रांनो आपण विश्वास ठेवणं योग्य असतं। मित्रांनो तुम्हाला पोलीस भरती द्यायची असेल किंवा तुम्ही पोलीस भरती करत असाल तर मित्रांनो सातत्य ठेवा आणि संयम ठेवा मित्रांनो, तुमचं काम नक्की होणार आहे। आणि मित्रांनो या सगळ्यांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा मित्रांनो तुमच्या ग्राउंडवर आणि अभ्यासावर लक्ष ठेवा। तर येणारी भरती कधीही येऊ मित्रांनो, तरी पण तुमचं उद्या जरी ग्राउंड लागलं तरी पण मित्रांनो तुमचं काम झालं पाहिजे अशी तयारी ठेवा। तर परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।